नमस्कार. क्रांतिकारी डेली न्यूज मध्ये आपले स्वागत. मी मयुरी पिंपळकर. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये बरोबरीची लढत पाहावयास मिळाली. जाणून घेऊया महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कोणी बाजी मारली आणि कोणाचा पराभव झाला. कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांचा पराभव केला. भिवंडी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी भाजपाचे कपिल पाटील यांचा पराभव केला. ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के यांनी शिवसेना ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केला. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला. मुंबई उत्तर मतदारसंघात भाजपाचे पियुष गोयल यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव केला. दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राहुल शेवाळे यांचा पराभव केला. दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांनी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार यामिनी जाधव यांचा पराभव केला. उत्तर पूर्व मुंबई मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी मिहिर कोटेचा यांचा पराभव केला. सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नारायण राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा पराभव केला. काँग्रेसच्या सोलापूर मतदारसंघातील उमेदवार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांनी भाजपाचे राम सातपुते यांचा पराभव केला. पुणे मतदारात भाजपाचे मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. रायगड मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुनील तटकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या आनंद गीते यांचा पराभव केला. पालघर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार हेमंत सावरा यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कांबडी यांचा पराभव केला. जळगाव मतदारसंघातील भाजपाच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी शिवसेना ठाकरे गटाचे करण पवार यांचा पराभव केला. नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी भाजपच्या हिना गावित यांचा पराभव केला. रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा पराभव केला. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे भास्करराव भगरे यांनी भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांचा पराभव केला. शिर्डी मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचोरे यांनी शिवसेना शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला. नाशिक मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या हेमंत गोडसे यांचा पराभव केला. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निलेश लंके यांनी भाजपाचे सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग बारणे यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या संजोग वाघोरे यांचा पराभव केला. शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शिवाजीराव आढळराव यांचा पराभव केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज यांनी शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक यांचा पराभव केला. हातकणंगले मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सत्यजित पाटील यांचा पराभव केला. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुमित्रा पवार यांचा पराभव केला. जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे यांनी भाजपाच्या रावसाहेब दानवेंचा पराभव केला. बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या नरेंद्र खेडेकर यांचा पराभव केला. लातूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे शिवाजी काळगे यांनी भाजपाचे सुधीर शृंगारे यांचा पराभव. अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे अनुप धोत्रे यांनी अभय पाटील यांचा पराभव केला. वर्धा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार अमर काळे यांनी भाजपाच्या रामदास तडस यांचा पराभव केला. भंडारा लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या प्रशांत पडोले यांनी
भाजपाच्या सुनील मेंढे यांचा पराभव केला. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या अर्चना पाटील यांचा पराभव केला. चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोलकर यांनी सुधीर मुनगुंटीवार यांचा पराभव केला. अमरावतीमध्ये काँग्रेसच्या बळवंत वानखडेंनी भाजपाच्या नवनीत राणा यांचा पराभव केला. सांगलीमध्ये विशाल पाटील यांनी भाजपाच्या संजय काका पाटील यांचा पराभव केला. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख यांनी भाजपाच्या राजश्री पाटील यांचा पराभव केला. परभणी लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी रासपच्या महादेव जानकर यांचा पराभव केला. धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांनी भाजपाचे सुभाष भामरे यांचा पराभव केला. बीडमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बजरंग सोनावणे यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव केला. हिंगोलीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नागेश आष्टीकर यांनी शिवसेना शिंदे गटाच्या बाबूराव कोहळीकर यांचा पराभव केला. नागपूर लोकसभा मतदारसंघात नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांचा पराभव केला. काँग्रेसच्या डॉक्टर नामदेव किरसन यांनी गडचिरोली मतदारसंघात भाजपचे अशोक नेते यांचा पराभव केला. संभाजीनगर मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी एमआयएमच्या इम्तियाज जलील यांचा पराभव केला. सातारा लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचा पराभव केला. धैर्यशील मोहिते पाटील यांनी माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर यांचा पराभव केला. नांदेडमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी प्रतापराव चिखलकर यांचा पराभव केला. काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव केला. रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे यांचा पराभव